नमस्कार मित्रांनो, संकल्प न्यूज चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे। सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा। विधानसभा निवडणूक जवळ आली आहे। सर्वच पक्ष विधानसभेसाठी मोर्चे बांधणी करत आहेत। महाराष्ट्रात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना होणार आहे। महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण हा प्रश्न अनेकांच्या मनात आहे। मुख्यमंत्री पदावरून महाविकास आघाडीतील दोन पक्षप्रमुख पक्षांच्या दोन वेगवेगळ्या भूमिका आहेत। ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीसाठी मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करावा अशी मागणी केली होती, तर आज शरद पवार यांनी या मुद्द्यावर वेगळं मत मांडलं। नेतृत्व कोणी करायचं हे निवडणूक झाल्यानंतर संख्याबळ ठरवून निर्णय घेऊ असं शरद पवार म्हणाले। मवियामधील दोन प्रमुख नेत्यांच्या दोन परस्परविरोधी भूमिका असल्यामुळे भाजपाला आयात तोंडसुख घेण्याची संधी मिळाली आहे। शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना लायकी दाखवली। उद्धव ठाकरे यांचं मुख्यमंत्री पदाचं दुकान कायमस्वरूपी बंद झालं। उद्धव ठाकरेंनी दिल्लीला जाऊन मुजरा केला, त्यांचा काहीही उपयोग झाला नाही अशी टीका कणकवलीचे भाजपा आमदार नितेश राणे यांनी केली आहे। शरद पवारांनी अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरे यांना त्यांची लायकी दाखवून दिली। मुख्यमंत्री पद मिळवण्यासाठी उद्धव ठाकरे दिल्लीत गेलेले, सगळे कार्यक्रम केले, फक्त मुजरा करायचा बाकी राहिलेला। महाविकास आघाडीत शरद पवार यांच्यासारखा ज्येष्ठ नेता अशी भूमिका घेत असेल तर उद्धव ठाकरे यांचं मुख्यमंत्री पदाचं दुकान बंद झालंय अशी टीका नितेश राणे यांनी केली आहे। तर मित्रांनो, आपल्याला काय वाटतंय? आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला या चॅनलवरती बघायला मिळतील। भेटूयात पुढच्या व्हिडिओज, तोपर्यंत धन्यवाद। जय महाराष्ट्र।